तर मित्रांनो, आता होती खरी मजा आणि खरा ऍडव्हेंचर. आपण आलो आता आपल्या बाप्पांच्या दर्शनाला गणपतीला. म्हणजे बाप्पांचं दर्शन घेऊन एवढं भारी वाटलं ना, त्याच्यानंतर आम्ही गेलो बोटिंग बघायला. हो ही छोटी आहे, ही नाही बसणार. ही छोटी ही छोटी ही छोटी ही छोटी छोटी नाही. हो ही छोटी हो हिला नाही घ्यायची, ही छोटी. मग काय, आमच्या सोबतच्या छोट्या मोठ्या सगळ्या लोकांना आम्ही घेऊन गेलो होतो बोट मध्ये. म्हणजे स्टार्टिंगला इतकी मजा येत होती, इतकं भारी वाटत होतं, पण पुढे जाऊन काय होणार होतं हे मलाच माहित नव्हतं. कल्याणी आपण मिडलला बसवली निलगिरी बागला पण आम्ही आता आलो नवशा गणपतीला. पण सेंटरला कसं वाटतंय तुला कल्याणी? म्हणजे आधीच ती बोट पुढे जात नव्हती आणि आमचं हसून हसून पोट दुखत होतं. आणि त्यात आमचे कार्यकर्ते म्हणजे फक्त बोट वरती चढायची बाकी राहिले होते. जे इतका एन्जॉय केलाय ना आम्ही, तुम्हाला सांगायला सुद्धा शब्द कमी पडताय, मला माहितीये का. जमलं मी आता मी करायला लागत आहे तसं डायरेक्ट फोटो बरं का. दोघे एक सोबत उभं आहे. ड्रायव्हर दोन आहे, म्हणजे प्रतीक आणि ओंकार ड्रायव्हर आहे आणि स्टेरिंग एकाकडे प्रणवकडे दोन्ही चालवता माहिती आहे का. हे ऍक्सिलेटर ब्रेक आणि स्टेरिंग आहे गाईज. आंधळीची चावी तिच्याकडे दिली होती ना. आणि आता कुठे आमच्या मॅडनेसचा एंड झाला. म्हणजे 7 मेंबर एका पॅडलच्या बोट मध्ये, म्हणजे विषय हार्ड होता यार. आणि फायनली तो 30 मिनिटाचा स्ट्रगल संपवून आम्ही ती बोट रिटर्न केली. एकदम व्यवस्थित बाप्पांचे दर्शन झाले आणि एकदम छानपैकी आम्ही बोटमध्ये एन्जॉय पण केलाय. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. म्हणजे आम्ही खाल्लेली मिसळ आणि लस्सी ही कोणत्या कोपऱ्यात गेली हे आम्हालाच कळालं नाही, पण आता मात्र पोटात कावळे ओरडायला लागले होते. एकदम इंटरेस्टिंग टॉपिक. तर मित्रांनो, आम्ही आलोय आता ज्यूस सेंटरला. खूप ऊन होतं म्हणून त्याच्याशिवाय आम्हाला दुसरा ऑप्शन नव्हता. म्हणजे खरंच यार, माझा पायनॅपल ज्यूस येतच होता, तेवढ्यात या पोरांचा मँगो ज्यूस खतम झाला होता. म्हणजे अक्षरशः ज्यूसचे ग्लास सुद्धा या पोरांनी बॅग मध्ये टाकून आणले यार. तर मित्रांनो, फॉलो केलं नसेल तर पटकन फॉलो करून घ्या आणि आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. भेटूया असाच एका नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.